मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मानवी भूगोल यामध्ये आपण या विषयामध्ये पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. मानवी भूगोलाची व्याख्या, मानवी भूगोलाचे स्वरूप आणि मानवी भूगोलाची व्याप्ती अशा प्रकारचे घटक आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले होते. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे संकल्पनेचा. ज्या संकल्पना या प्रकरणामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत त्या संपूर्ण व्यवस्थेशी, प्रक्रियेशी संबंधित आहे. मानव व मानवाच्या सभोवताली असलेल्या सर्व नैसर्गिक घटक किंवा निसर्गातनं विविध साधन संपत्तीतून मानवाला हव्या त्या गरजा पूर्ण करता येत असलेल्या तशा प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रिया या सर्वांचा समावेश या संकल्पनेमध्ये घेतलेला आहे. तर या दोन प्रमुख संकल्पनेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर या दोन प्रमुख संकल्पना ज्या आहेत त्या म्हणजे त्याच्यातली पहिली आहे ती म्हणजे निसर्गवाद किंवा संभववाद. ही पहिली संकल्पना आहे. आणि दुसरी संकल्पना जी आहे ती म्हणजे शक्यतावाद, ज्याला पॉसिबिलिझम असे म्हणतात. तर आता आपण पहिल्या संकल्पनेला सुरुवात करूया. पहिली जी संकल्पना किंवा जो घटक घेतलेला आहे तो म्हणजे निसर्गवाद. याला डिटर्मिनिझम किंवा नॅचरलिझम असे सुद्धा म्हणतात. निसर्गवाद किंवा संभववाद. निसर्गवाद या संकल्पनेच्या मागचं कारण, संकल्पना घेण्यामागे ही जी संकल्पना निर्माण केलेली आहे, जी संशोधकांनी मग विविध प्रकारचे मानवी भूगोलाचा अभ्यास करताना जे संशोधक होऊन गेले, रॅटझेल असतील, ॲरिस्टॉटल असतील, हंटिंग्टन असतील, ब्लाश असतील, वेबर असतील, या संकल्पनेच्या मागचा उद्देश हा त्या ठिकाणी त्या प्रक्रियेशी निगडीत असलेला तो घटक असतो. निसर्गवाद ही जी संकल्पना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे निसर्गाशी संबंधित, पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर पशुपक्षी, जीव, त्यानंतर मानव अशा प्रकारची साखळी आपल्याला पाहायला मिळते. मानव निर्माण झाल्यापासून अक्षरशः अनादी काळापासून तर आताच्या आधुनिक मानवापर्यंत मानवाने केलेली प्रगती, मानवाने केलेला विकास, त्याच्या जीवनशैलीमध्ये हवा तसा होणारा बदल, ह्या सगळ्या गोष्टी मानवाने स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्यावर आणि त्याच्या स्वतःच्या हुशारीमुळे त्याने करून घेतलेल्या दिसून येतात. संकल्पनेच्या मागचा अर्थ सांगण्यामागचा उद्देश असा आहे की या संकल्पनेमध्ये जी संकल्पना सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे निसर्गवाद. निसर्गवादामध्ये या संकल्पनेमध्ये मानव संपूर्णपणे निसर्गावर अर्थात सभोवतालच्या नैसर्गिक घटकावर किंवा पर्यावरणावर अवलंबून आपल्याला दिसून येतो. मग अनादी काळापासून जेव्हा मानव निर्माण झाला, मानवाच्या उत्पत्तीपासून तर आधुनिक काळापर्यंत मानवाचा असा एकही उद्देश किंवा असं एकही गरजा पूर्ण झालेली नाही की ज्याच्यातून निसर्गातून त्याने काही घेतलेलं नसेल. प्रत्येक वेळेला त्याला निसर्गातून प्राप्त होत असतं, निसर्गातून मिळत असतं, निसर्गातून तो घेत असतो. परिणामी जवळजवळ मानवाच्या संपूर्ण गरजा या निसर्गामधूनच प्राप्त होत असतात, त्या पूर्ण होत असतात. म्हणूनच या संकल्पनेला निसर्गवाद असे म्हटलेले आहे. निसर्गवाद अर्थात संपूर्ण मानव किंवा मानवाची व्यवस्था किंवा मानवाचा समूह किंवा मानव जीव हा पर्यावरणावर किंवा निसर्गावर अवलंबून आहे. आणि अवलंबून असल्यामुळे मानवाच्या सगळ्या गरजा या पर्यावरणातून किंवा निसर्गातून प्राप्त होत असतात. निसर्गवाद या संकल्पनेत किंवा याला विचार प्रणाली असं सुद्धा म्हणतात. या विचार प्रणालीमध्ये मानव व निसर्ग या दोघांमध्ये निसर्गाला श्रेष्ठ मानण्यात आलेले आहे, हा संकल्पनेचा मुख्य उद्देश. या विचार प्रणालीत मानव व निसर्ग यांच्यापेक्षा निसर्गाला सर्वात श्रेष्ठ मानण्यात आलेले आहे. याच विचार प्रणालीला किंवा या संकल्पनेला निसर्गवाद असे म्हणतात. निसर्गवाद या विचार प्रणालीला अशक्यतावाद किंवा पर्यावरणवाद किंवा संभववाद असे सुद्धा म्हटलेले गेलेले आहे, कारण संपूर्ण व्यवस्था ही पर्यावरणावर व निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गवाद या विचारसरणीला 19व्या शतकाच्या सुरुवातीला चालना मिळालेली दिसून येते. निसर्ग श्रेष्ठत्वाचा विचार अगदी प्राचीन काळापासून झालेला दिसून येतो. हिप्पोक्रेटस यांनी इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये निसर्ग श्रेष्ठ आहे, निसर्ग मोठा आहे, निसर्ग महान आहे
निसर्गाच्या पुढे कोणीही जे काही असेल ते सर्व लहान आहे आणि कमी आहे, अशी असे मत किंवा अशी संकल्पना हिप्पोक्रेटस यांनी मांडण्यात आलेली आहे. 19व्या शतकाच्या पूर्वी हेरोडोटस, ॲरिस्टॉटल, स्ट्रॅबो, हॅम्बोल्ट, कार्ल रिटर हे जे संशोधक होऊन गेले, मानवाच्या जी काही जीवनशैली किंवा समूहाचा अभ्यास करणारी ही होती. आणि या संशोधकांनी सर्वानुमते असं सांगण्यात आलं की या संपूर्ण मानव जमातीवर निसर्गाचा चांगला पगडा आहे, निसर्गाचा चांगला त्याच्यावर जरब आहे आणि प्रभावसुद्धा तितकाच आहे. 19व्या शतकात निसर्गवाद सिद्धांताच्या स्वरूपामध्ये मांडण्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य फ्रेडरिक रॅटझल यांनी मांडले. ते 1844 ते 1904. निसर्गवाद ही संकल्पना प्रमुखतः फ्रेडरिक रॅटझेल यांनी 1884 ते 1904 या वर्षादरम्यान सर्वप्रथम मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रेडरिक रॅटझेल ही संकल्पना निसर्गवादाची संकल्पना यांनी मांडण्यात आलेली. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. निसर्गवाद ही संकल्पना कोणी मांडली? तर फ्रेडरिक रॅटझेल यांनी. तर रॅटझेल यांनी त्यांनी केलेल्या अभ्यासात आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये सुद्धा विविध प्रकारचं विवेचन आणि विचार आणि मत आपले मांडताना दिसून आले आहे की मानव निसर्गावर कशा प्रकारे अवलंबून आहे, त्याच्या गरजा तो कशा प्रकारे प्राप्त करून घेत असतो, तो कशा प्रकारे त्यावर अवलंबून असतो, त्याचा उदरनिर्वाह, त्याच्या गरजा, त्याचे व्यवसाय, त्याचा रोजगार, त्याचं अन्नधान्य सर्व प्रकारची व्यवस्था ही संपूर्णतः निसर्गावर आणि पर्यावरणावर अवलंबून असते आणि तो त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, असं फ्रेडरिक रॅटझल यांनी निसर्गवादाच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेलं आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात काही संशोधकांनी सुद्धा अनेक विभिन्न मतं मांडलेली दिसून येतात. मानव त्याच्या प्रत्येक कृतीच्या बाबतीत मुक्त नसून तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. आर्थिक नियमांचा तो गुलाम जरी असला तरी त्याला निसर्गापुढे हे झुकतं माप हे ठेवावंच लागतं, कारण तो निसर्गाच्या पुढे शून्य आहे. अशा प्रकारचं मत डार्विन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेलं दिसून येतं. थोडक्यात मानव व निसर्ग यांच्यापैकी निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे, हे या संकल्पनेचा मुख्य अर्थ आहे. मानवाच्या प्रत्येक व्यवसायात, जडणघडणीत, क्रिया प्रक्रियात, हालचाली, विचार यावर निसर्गाचाच परिणाम दिसून येतो. निसर्गवाद्यांनी मानवाच्या कर्तृत्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मानवाला निसर्गाचा गुलाम मानलेले आहे. मानवाचे संपूर्ण जीवन निसर्गाधीन असून निसर्गानुसार त्याला जगता आले पाहिजे असा विचार निसर्गवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांनी मांडल्याचे दिसून येते. तर अशा प्रकारे निसर्गवाद ही संकल्पना काही संशोधकांच्या मते निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे, तो मानवापेक्षा, असं ठामपणे हे सांगतात. काही जण विरोध करतात, विरोधालाही विरोध केलाच पाहिजे आणि विरोधाला विरोध केल्यानंतरची सुद्धा काही विवेचना आणि काही स्पष्टीकरण, काही विचार मांडण्यात येतात. तर या निसर्गवादाच्या संकल्पनेवर काही स्पष्टीकरण दिल्यानंतर काही विरोधकांचा आक्षेप किंवा टीका ह्या नक्कीच या संकल्पनेमध्ये पाहिल्या जातात. मग या निसर्गवादावरील जे आक्षेप ज्या लोकांनी घेतलेले आहेत ते कोणत्या प्रकारचे आक्षेप आहेत आणि कोणत्या टीका त्यांनी केलेल्या आहेत त्या पाहूया. ते असे म्हणतात की निसर्गात शिस्त नाही. मानवाने बुद्धी सामर्थ्याने शिस्त व कल्पकता आणली आणि निर्जीव जमिनीतून मानव निरनिराळ्या प्रकारची पिके पिकवतो. त्याने पृथ्वीवर विविधता निर्माण केलेली आहे, असं विरोधकांचं मत आहे. संशोधकांचं मत आहे की निसर्गवादावर व या संकल्पनेच्या विरोधात जाऊन यांनी अशा प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. निसर्गामध्ये शिस्त नसते, तो केव्हाही बेशिस्तसारखा वागतो, केव्हाही ऊन, पाऊस, वारा, हिवाळा अशा प्रकारचे ऋतुमानात बदल होतो. मानवाने अनेक प्रकारचं परिवर्तन या पर्यावरणात करताना दिसून आलेलं आहे. त्यानेच विविधता निर्माण केली. अशा प्रकारच्या काही चुकीच्या गोष्टी यांनी या आक्षेप किंवा या टीकात्मक परीक्षांमध्ये मांडण्यात आलेला आहे. निसर्गाला अनेक गोष्टींचा पुन्हा उपयोग करता येत नाही, परंतु मानव मात्र ही प्रक्रिया पूर्ण करतो. म्हणजे बघा या ठिकाणी कशा प्रकारचं वाक्य त्यांनी मांडलेलं आहे की निसर्गाला अनेक गोष्टींचा पुन्हा उपयोग करता येत नाही. दुष्काळ पडल्यानंतर पुन्हा पाऊसही होतो आणि पाऊस पडल्यानंतर पुन्हा दुष्काळ निर्माण करण्याची
परिस्थिती ही पर्यावरणात आहे आणि इतकी मोठी शक्ती या निसर्गाला एक वरदानसारखी प्राप्त झालेली असून निसर्गाला कमकुवत समजणारे हे लोक, मानव मात्र ही प्रक्रिया पूर्ण करत असतो. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मानवाला कशा प्रकारे आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या टोकावर या विरोधकांनी नेऊन ठेवलेलं आहे. निसर्ग शक्तिमान असून मानव त्याचा गुलाम आहे, हे अनेक भूगोल तज्ज्ञांनी किंवा संशोधकांनी मान्य केलेले असले तरी काही जण हे मान्य करत नाही. मानवी प्रगतीचा इतिहास पाहिल्यास मानवाने प्रतिकूल परिस्थितीही प्रगती केल्याचे आढळून येते. हे मान्य करायला काही हरकत नाही. पूर्वीपासूनच अनादी काळापासून अगदी प्राचीन काळापासून मानव हा स्वतःचा संघर्ष स्वतः करत आलेला आहे. त्याच्या परिवारासाठी, त्याच्या समूहासाठी, त्याच्या जीवनासाठी, त्याच्या रोजगारासाठी प्रत्येक प्रक्रिया आणि क्रिया किंवा प्रत्येक गोष्टींसाठी तो लढत आलेला दिसून येतो. आणि म्हणजेच काय, तो एक प्रकारचं स्वतःचं जीवन कशा प्रकारे सुखमय आणि चांगलं होईल याच्या प्रयत्नामध्ये मानवाने अनेक प्रकारचा प्रतिकार करताना किंवा त्या परिस्थितीशी लढताना आपल्याला दिसून येतं. मानवी गुण वैशिष्ट्ये केवळ प्राकृतिक भिन्नतेमुळेच येतात असे नाही, तर ती अनुवंशिक आहे, अशा प्रकारचं मतसुद्धा काही संशोधक किंवा या तज्ज्ञांनी मांडण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या काही टीका या निसर्गवादावर किंवा आक्षेप या संशोधकांनी घेतलेले आहे आणि ते आपल्याला लक्षात आले असतील. मानवी जीवनावर त्याच्या सभोवतालच्या निसर्गाचा परिणाम होतो हे जरी खरे असले तरी मानव निसर्गाचा गुलाम आहे. तो निसर्गात काहीही बदल करू शकत नाही, तसेच मानवाच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा दुसरा मत प्रवाह मांडला गेला आणि तो म्हणजे संभववाद. याच्या थोडंसं उलट. तर मानवी जीवनावर त्याच्या सभोवतालच्या निसर्गाचा परिणाम जरी होत असला तरी मानव निसर्गाचा गुलामच आहे, हे काही ठिकाणी मान्य करावंच लागतं. मी तर म्हणतो मान्य करावंच. तो निसर्गात काहीही बदल करू शकत नाही, परंतु मानवाच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत काही संशोधकांनी मांडण्यात आलेले आहे. निसर्गाधीन आणि निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या या मानव जमातीला आणि मानवी समाजाला या परिस्थितिकी शास्त्रामध्ये किंवा या परिसंस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण तो संपूर्णतः या व्यवस्थेवर अर्थात या घटकांवर निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गावरच तो अवलंबून आहे. निसर्गातूनच त्याच्या गरजा प्राप्त होत असतात. निसर्गातूनच हव्या त्या गोष्टी त्याला मिळवता येत असतात. त्याचं जीवन, त्याचं राहणीमान आणि त्याच्या सर्व त्याचे व्यवहार हे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गवाद ही संकल्पना फार महत्त्वाची ठरते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. याच्यानंतर जी दुसरी संकल्पना सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे शक्यतावाद. शक्यतावाद अर्थात पॉसिबिलिझम. निसर्गवादाच्या विरुद्ध असलेली ही संकल्पना आहे शक्यतावाद. पॉसिबिलिझम यामध्ये निसर्गवादात मानवी कर्तृत्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मानवापेक्षा निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेले आहे. हे निसर्गवादातली संकल्पना आहे. तर संभववाद किंवा शक्यतावाद या संकल्पनेमध्ये मानवी कर्तृत्वाकडे दुर्लक्ष न करता मानवास निसर्गापेक्षा श्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे. ही खरी संकल्पना व त्या संकल्पनेचा अर्थ. मानव व निसर्गापेक्षा मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेले आहे. कोणापुढे? तर निसर्गापुढे, निसर्गापेक्षा. ह्या संकल्पनेचा अर्थात शक्यतावाद संकल्पनेचा खरा अर्थ. संभववाद हा शब्दप्रयोग सर्वप्रथम वेबर या संशोधकांनी मांडला. संभववाद या संकल्पनेचा सर्वप्रथम अर्थ किंवा सर्वप्रथम मत कोणी मांडलं तर ते आहे वेबर. मानव क्रियाशील प्राणी असून तो इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गाधीन नाही. तो निसर्गात परिवर्तन करणारा आहे. सर्वाधिक शक्तिमान व बुद्धिमान आणि हुशार प्राणी आहे. मानवाने पर्यावरणात केलेले परिवर्तन हेच मानवाचे भूगोलातील सर्वात मोठे योगदान आहे, विज्ञानातील सर्वात मोठे योगदान आहे, असं फेबर हे आपल्याला सांगतात. संभववाद या संकल्पनेचा शब्दप्रयोग सर्वप्रथम फेबर यांनी केलेला दिसून येतो. फेबर म्हणतात की मानव हा सर्वात हुशार, क्रियाशील, परिवर्तनशील, बुद्धिशील आणि शक्तिमान असा प्राणी आहे, असं फेबर म्हणतात. आणि मानवाने पर्यावरणात केलेले परिवर्तन हेच मानवाचे विज्ञानातील आणि भूगोलातील सर्वात मोठं योगदान आहे. म्हणूनच निसर्गापेक्षा मानव हा सर्वश्रेष्ठ आहे, असं फेबर यांनी आपल्या या शक्यतावाद या संकल्पनेमध्ये मांडण्यात आलेलं आहे.
मानव क्रियाशील असून तो नैसर्गिक परिस्थितीत परिवर्तन करू शकतो. विकासाच्या सर्व शक्यता तो प्रत्यक्षात आणू शकतो. मनुष्य श्रेष्ठत्वाचा विचार सर्वप्रथम ब्लाश या संशोधकाने मांडलेला दिसून येतो. मनुष्य श्रेष्ठत्वाचा विचार किंवा ही संकल्पनासुद्धा सर्वप्रथम ब्लाश या फ्रेंच संशोधकांनी मांडण्यात आलेली आहे. संभववाद किंवा शक्यतावादाच्या प्रसारासाठी त्यांनी शक्यतावाद ही संकल्पना निर्माण केलेली दिसून येते. या संकल्पनेच्या मते जर सांगण्यात आलं तर शक्यतावाद या संकल्पनेमध्ये वारा, नद्या, हिमनद्या ज्याप्रमाणे भूपृष्ठावर बदल घडवून आणतात, त्याचप्रमाणे मानव हा देखील भूपृष्ठावर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो एक सजीव आणि क्रियाशील आणि परिवर्तनशील प्राणी आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. कारण तो केव्हाही त्याच्या बुद्धी कौशल्यावर आणि विचारावर तो त्या ठिकाणी प्रगती करताना दिसून येतो, बदल करताना दिसून येत. हवं तेव्हा तो काहीही करू शकतो आणि म्हणूनच त्याला क्रियाशील असे म्हटले गेलेले आहे. आज मानवी बुद्धीच्या व तंत्रज्ञानाचा जसजसा विकास होत गेला आहे तसतसा बदलसुद्धा वेगाने घडत गेलेला आहे. विकाससुद्धा तेवढ्याच त्या ठिकाणी दिसून येतो. मानवाने अंतराळात झेप घेऊन प्रचंड वेगाने बदल घडवून आणलेत. वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन करून त्या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती आहे त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणची मतंसुद्धा याच मानवाने मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच या शक्यतावाद या संकल्पनेमध्ये निसर्गापेक्षा मानव हा सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा असा घटक आणि असा प्राणी आहे या संकल्पनेमध्ये सांगण्यात आलेला आहे. निसर्गवाद या संकल्पनेतील संशोधकांच्या मते काही मतसुद्धा यांच्या विरोधात मांडण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे निसर्गवादामध्ये आक्षेप आणि टीका करण्यात आलेली आहे, त्याच या संकल्पनेमध्ये सुद्धा शक्यतावादाच्या विरोधात काही मतं मांडण्यात आलेली आहेत. कोणतेही संशोधक एखादी संकल्पना किंवा एखादा सिद्धांत काढत असतो तर त्या सिद्धांताला विरोध करणारे संशोधकसुद्धा निर्माण झालेले असतात. ते संशोधकसुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये टीका तयार करतात, आक्षेप घेतात की हे अशा प्रकारचं असू शकत नाही, ते चुकीचं आहे. तर या निसर्गवादाच्या संकल्पनेत निसर्गतज्ज्ञांनी जे शक्यतावादाच्या विरोधात ज्यांनी मतं मांडलेले आहेत, मानव हा इतर प्राण्यांप्रमाणेच निसर्गातील एक प्राणी आहे, परंतु तो संभववादी हे मानायला तयार नाही. संभववादी किंवा शक्यतावाद मानायला तयार नाही असं कोण म्हणतंय? शक्यतावादाला विरोध करणारे संशोधक, अर्थात वाद या संकल्पनेला मांडलेले संशोधक किंवा ही मतं मांडणारी लोक. संभववाद या संकल्पनेला चालना देणारे म्हणतात की मानवात इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी, धैर्य व कल्पकता जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे तो प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या संस्कृतीचा विकास व प्रसार करू शकतो. नैसर्गिक परिस्थिती मानवी समाजाचे स्वरूप संपूर्णतः नियमित करू शकत नाही, परंतु निसर्गाची जर पकड ढिली करण्याचा प्रयत्न मानवच करू शकतो. मानवाच्या हातातच आहे आणि मानवाच्याच हातामध्ये हे सर्व नियंत्रण आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. निसर्गाचे महत्त्व मान्य जरी करत असले तरी या संकल्पनेत मानव निसर्गाचा गुलाम आहे हे संकल्पना मान्य करायला तयार नाही. इतर प्राण्यांप्रमाणेच मानवानेही निसर्गाच्या चौकटीत राहिले पाहिजे हे मात्र संभववाद किंवा शक्यतावाद मांडणारे संशोधक मान्य करत नाही. कारण प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू असतो, प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो. यांच्या टीका वेगळ्या आहेत, त्यांच्या टीका वेगळ्या आहेत, काही आक्षेपसुद्धा असतात. तर काही टीका शक्यतावादावरील ज्या मांडण्यात आलेल्या आहेत त्या आता पाहूया. ज्याप्रमाणे निसर्गवादाचा पुरस्कार करणाऱ्यांनी मानवापेक्षा निसर्गाला श्रेष्ठ मानले आहे व मानवी कर्तृत्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, त्याप्रमाणे शक्यतावादसुद्धा नैसर्गिक शक्तीला नगण्य मानून मानवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेले दिसून येते. तो निसर्गावर विजय मिळवू शकतो, अशा निसर्गात हवी ती परिवर्तन करू शकतो किंवा हवा तो बदल त्याच्या बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर तो करू शकतो. या दोन्ही मत प्रणालीमध्ये जर विचार करायचा झाला तर निसर्गाचा मानवावर पडणारा जो प्रभाव आहे हा शांतपणे व गाजावाजा विरहित आहे, परंतु मानव मात्र निसर्गावर मिळवलेल्या विजयाच्या घोषणा देत असतो. यामुळे भौगोलिक पर्यावरणाची अवहेलना होत आहे. मानवावर निसर्गाचा परिणाम निश्चितपणे होत असून निसर्गाची भूमिका ही शांततेची आहे असं मत शक्यतावाद पुरस्कर्ते मानतात किंवा मांडण्यात आले आहे किंवा संभववादाचे आहे.
प्राकृतिक वातावरणात अनेक संधी आहेत, त्याचा उपयोग कसा करायचा किंवा नाही हे मानव निश्चित करतो. संभववादी निसर्गाला तुच्छ मानत नाहीत. मानव निसर्गाला झुगारून जीवन जगू शकणार नाही असेही त्यांना वाटते. फेबर हा संभववादी संशोधक असा म्हणतो की मानव स्वतःला पूर्णपणे निसर्गापासून अलग करू शकत नाही की ज्या निसर्गाला त्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. म्हणजे मानव हा निसर्गाच्या पुढे तुच्छ आहे, तो कमी आहे. निसर्गानेच मानवाला फार पुढे आणलेलं आहे असं या संकल्पनेत किंवा या विचारप्रणालीतून आपल्याला मान्य करावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारच्या संधी सभोवताली असतात, निसर्गातून आपल्याला प्राप्त होत असतात, निसर्गातच आपल्याला सगळ्या त्या मिळत असतात. परंतु मानव जरी त्या प्रक्रियेमध्ये जरी बदल करत असला तरी काही वेळेला निसर्गापुढे मानवाला हे ती संपूर्ण व्यवस्था थांबवावी लागते आणि त्यापुढे त्याला नमतं घ्यावं लागतं. अशा प्रकारचं या विचारप्रणालीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. प्राकृतिक पर्यावरणाच्या संदर्भात सर्वच संभववाद्यांचे एकमत नाही. काहींच्या मते निसर्ग मानवाला सुसंधी प्रदान करतो, तर काहींच्या मते निसर्गाचे कार्यक्षेत्र सीमित असून त्यात मानव स्वतंत्र असतो. काही म्हणतात मानव स्वतः एक महान शक्ती आहे, तो निसर्गावर सहज विजय प्राप्त करू शकतो. अशा प्रकारचं मत ब्रुन्स या संशोधकांनी मांडण्यात आलेलं आहे. मानव पृथ्वीवर निवास करतो म्हणून तो पृथ्वीवर निर्भर आहे असं तो त्याच्या विचारसरणीतनं आपल्याला मांडताना दिसून येतं. अशा प्रकारे मानव व निसर्ग या दोघांमध्ये कोणताही एकच घटक सर्वश्रेष्ठ मानणे हे चुकीचे आहे. जरी निसर्ग हा शक्तिमान जरी असला तरी मानव हा सुद्धा शक्तिमान आहे. तो सुद्धा त्याच्या पातळीनुसार काही ना काही करत असतो आणि म्हणून मानवापेक्षा निसर्ग हा मोठा आहे किंवा निसर्गापेक्षा मानव त्याच्यापेक्षाही मोठा आहे हे असे मत मांडणे हे चुकीचे आहे. म्हणून अशा प्रकारच्या टीका किंवा आक्षेप हे होतच असतात आणि त्याच्यावर फक्त आपण लक्ष द्यायला पाहिजे. बाकी मानवाचं संपूर्ण जीवनकार्य हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गामुळेच मानव सर्वश्रेष्ठ आहे हे एवढं लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे ह्या आपल्या दोन संकल्पना निसर्गवाद आणि शक्यतावाद या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत.